राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात रंगल्या असताना सोलापूर जिल्ह्यातून एका मोठ्या घडामोडीची बातमी समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून आता सुधारित कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही पार पडणार आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं ती म्हणजे अनगर नगरपंचायत। अनगर मध्ये गेल्या अनेक दशकापासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे। पूर्वी ग्रामपंचायत असलेल्या या संस्थेची आता नगरपंचायत झाल्याने यंदा पहिल्यांदाच खरी निवडणूक होणार होती। या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील अजिंक्य राणा यांनी उमेदवारी दाखल केली होती। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी थेट आव्हान दिले होते। उज्ज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणाखाली अर्ज दाखल केला होता। यामुळे पाटलांची दहशत अनगर नगरपंचायतीमध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे ते देखील सिद्ध झालं होतं, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण प्रचंड प्रमाणात तापले देखील होते। मात्र अर्ज तपासणी दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा अर्ज सूचकाची सही नसल्याच्या आक्षेपावरून अपात्र ठरला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी माघार घेतल्याने प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती। सोलापूर सत्र न्यायालयाने देखील थिटे यांचे अपील अर्ज फेटाळले होते, ज्यामुळे पाटील कुटुंबियांनी जल्लोष साजरा केला होता। याच दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। न्यायालयीन प्रक्रिया आणि अपीलांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून अनगरसह मंगळवेढा नगरपालिकेच्या निवड प्रक्रियेला देखील स्थगिती देण्यात आली आहे। या निवडणूक स्थगितीच्या निर्णयावर राष्ट्रवादी उज्ज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया देताना नियतीचे फासे फिरले आहेत। पाटील कुटुंबाने किती वेळ आनंद साजरा करायचा हे त्यांनी ठरवावे। आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे म्हटले आहे। त्या म्हणाल्या की ही स्थगिती आमच्यासाठी आनंदाची आहे आणि आम्हाला न्याय मिळेलच। अनगरच्या या निवडणुकीने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात रंग भरला होता। राजन पाटील यांचा राजकीय वर्चस्व आणि दहशतीच्या आरोपांमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत होती। भाजपकडून आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्र लिहून मतदानाला फक्त 1 दिवस शिल्लक असताना स्थगितीचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र अनगरची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाल्याचे स्पष्ट केले आहे। या स्थगिती निकालावरती राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की उमेदवारांना कोर्टात अपील करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम झाला असता। सध्या राज्यातील इतर ठिकाणी मतदान सुरळीत सुरू आहे, तर स्थगितीमुळे सोलापूरमधील राजकीय वातावरण आणखीन तापले आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? खरंच उज्ज्वला थिटे यांना न्याय मिळेल का ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आपल्या भागातील तसेच राज्यातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल।